नाही का बाई, पाऊस पडलाय का? हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सह्य यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज रविवार आणि आज बहिणीचं हळदी कुंकू आहे आणि सगळे माझे ब्लॉग बघताय। आणि इकडे आता बहिणी डेकोरेशनच्या तयारीला लागलेले आहे। करणार आहे छान मस्त डेकोरेशन। आता सासू सुनांचं हळदी कुंकू आहे। सासूबाई बसलाय मस्त निवंत। आता 2 वाजले आणि आता आम्ही तयारीला लागलोय। मस्त असं आहे ना, हळदी कुंकू होणार आहे आणि डेकोरेशन पण खूप छान होणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की बहिणींना लग्नामध्ये रुखवतामध्ये काय भेटले दाखवलं नाही। तर आज काही वस्तू दाखवते। हे बघा, हे असे मातीचे भांडे मस्त रेड कलरचे, सूप, उखळ, चूल, तुळस, भरपूर काही असे भांडे असतात ना मातीचे। तरच आज आम्ही मस्त हळदी कुंकवाच्या डेकोरेशनमध्ये ठेवले। म्हटले चला तुमच्यासोबत तेही शेअर करू। पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसले किती मस्त वाटत होतं ते ठेवल्यानंतर। आणि बहिणींचं पहिलं हळदी कुंकू, तर हळदी कुंकू पहिलं असल्याने ना, तर म्हणजे हळदी कुंकवाचे करंडेच दिले जातात। तर पहिले हळदी कुंकवाला हळदी कुंकूचे करंडेच दिले जातात, त्यामध्ये हळदी कुंकूही भरायचं बाकी होतं। आणि इकडे अंगणामध्ये मी ना रांगोळी काढते। बाकीची वरती जी बाकीची तयारी होती तिथे त्या वहिनी करत होत्या। म्हटले का तोपर्यंत खाली रांगोळी काढू, कारण आज लवकर हळदी कुंकू करायचं होतं दुपारी 4 वाजता, त्यामुळे थोडी धावपळच झाली। त्यावरती मस्त लिहिले साक्षीचे पहिले हळदी कुंकू, सौभाग्याचं सोहळा, नथ, पतंग वगैरे काढलेली आहे। आणि इकडे बहिणीनं वेलकम नाव काढले वरती। मस्त असं उमरट्याच्या बाहेर सगळं छान मस्त सजवलं, घर खूप मस्त सजवलं होतं। आता आमची दीदी म्हणजे माझ्या काकांची मुलगी बहीण, तर ती आता करंड्यांमध्ये हळदी कुंकू भरते। इकडे मम्मीची काही ना काही तयारी चालू होती। छान मस्त घर सगळं असं फुलांनी सजवलं होतं, खूप छान दिसत होतं। तुम्हाला तर पुढे व्हिडिओमध्ये सगळी काही डेकोरेशन दिसेल। कसं वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बहिणींचं लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू खूप छान मस्त केलं, तिळवाही केला। तर सगळेजण आलेले होते। तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा।
मम्मी इकडे बघ, छान मस्त रेडी झाली मम्मी, मस्त दिसते. मी घेतलेली लग्नात पैठणी घातली आज तिने. छान दिसतं बघ हे मोर ना ब्लाऊज वरती. छान दिसतं ना. छान दिसते. साडी पण छान दिसते. तुला मला नथ नाही आवडत, पण मग घातली आहे. प्रियंकाची बळजबरी चालली आहे, घाल तू. छान दिसते ना तुला. छान दिसते का? आणि सगळ्या बायकांसाठी आता चहा करते मम्मी. आणि इकडे तिळवायची पण तयारी केली. बहिणींचा तिळवा करायचा आहे ना, तयारी केलेली आहे. आणि आपलं डेकोरेशन पण तयार झालंय मस्त. पप्पा कसं झालं डेकोरेशन? चहा पण झालेलं होतं आणि मस्त गरमागरम सगळ्यांसाठी समोसे आणलेले होते. तर सगळ्या बायकांसाठी नाश्त्यासाठी समोसे, त्यासोबत मस्त मिरच्या. आणि आता इकडे ना हलवाईचे दागिने पण आणलेले ते बहिणींचे. तर आता तिळव्याच्या वेळेस बहिणींना हलवाईचे दागिने घालणार होतो ना, त्यामुळे शेजारी शेजारी उभे राहा. दोघीही आता छान मस्त रेडी झाल्या आहे. वहिनी पण मस्त रेडी झाल्या आहे. दोघींनी पैठणी घातली ना, मस्त दिसते. अजून कॉल करते तू. छान दिसतंय मस्त. माझा नाही हो, तुमचा हळदी कुंकू आहे आज. वहिनींचं पहिलं हळदी कुंकू आहे ना, तर आम्ही त्यांचा तिळवा पण करणार आहे. अहो खूप ताईंचे कमेंट आलंय, साक्षी वहिनींचा तिळवा करा आणि मोत्याचे तिळगुळाचे दागिने घाला. आणले येते ना, घालू आपण मस्त. दोघी पण छान दिसत आहे. तुम्ही दोघी पण सगळ्यांना काही बोला. आम्ही कसं दिसतोय नक्की सांगा. सासू सुनांची जोडी. दागिने घातले अजून छान दिसायला लागले. चला. तर आज वहिनींचं पहिलं हळदी कुंकू. आणि पहिलं हळदी कुंकू के असले की नव्या नवरीचं मस्त तिळवा करतात. तर वहिनींचं पहिलं हळदी कुंकू ना, तर आज वहिनींचं छान मस्त मी असं तिळवा केला. मस्त त्यांनी असे हलवाईचे दागिने घातलेले, मस्त दिसत आहे ना. तर पैठणी घातलेली होती त्यांनी. आणि आता सगळेजण वहिनींना हळदी कुंकू लावतील. तर वहिनींना सगळ्यात पहिले पाटावरती बसवलं. आणि आज खूप छान दिसत आहे ना मस्त.
तर सगळ्यांनी बहिणींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवले मी तिळाची तयारी केलेली होती. मोठ्या वाटीमध्ये ना कुरमुरे, बोरं, हरभरा, ऊस, आपण जे वंसाच्या वस्तू आणतो ना ते सगळे काय त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्या बायका मागे उभे राहून असं त्यांच्या डोक्यावरती टाकतील. अशा प्रकारे तिळवा साजरा केला जातो. तर कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. One, two, three, start. छान तिळवर झालंय मस्त. छान वाटलं का वहिनी तुम्हाला? लागलीच पाहिजे. मस्त असं आहे मागं मी पण येऊ तुमचं. तर आता सगळेजण आले होते, मस्त तिळवा झाला ना. तर आता सगळ्यांना सोप्यावरती बसवले. आता बहिणी सगळ्यात पहिले सगळ्यांना हळदी कुंकू लावतील आणि त्यानंतर त्यांना वाण वगैरे देतील. तर वाणामध्ये मस्त हळदी कुंकूचे करंडे आणले होते आणि मम्मीनेही छान मस्त असं हळदी कुंकूचं वाण आणलेलं होतं. तर तिचं पण असं वेगळं थोडंसं असं आहे ना, बडशूप वगैरे ठेवण्याचं 4 कप्प्यांचे अशी मस्त खूप छान असा छोटासा ट्रे होता 4 कप्प्यांचा. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. आणि सगळ्यांना वाण खूप आवडलं मम्मीचंही आणि मस्त दोघींचेही लुक खूप छान दिसत आहे ना. तर आजी पण आली होती आणि तुम्हाला मामी नाही दिसणार. तर बऱ्याच त्यांच्या पुन्हा कमेंट येतील मामी नाही आहे. तर मावशीच्या घरी गेलेली होती लोणारवाडीच्या, कारण आज सगळ्यांना ते मावशीच्या घरी मेजवानी होती, सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं ना. तर मामी पहिलेच गेलेले होते तिकडे. तर मग त्यामुळे मामी काही आल्या नाही. तर आजी आलेली होती आणि आता सगळ्यांना बहिणींनी हळदी कुंकू लावलं आणि त्यानंतर मम्मीने हे हळदी कुंकू लावून घेतलं. तर मम्मीचाही लुक मस्त दिसतोय ना आजचा.
तू तिकडून मध्ये सांगते पण नेमकी काय हे बघ काय वाहन आहे ना झाकून देतात. मागे ना एक कारण आहे, म्हणजे मुलगी जेव्हा सासरी जाते ना तर सासरच्या लोकांनी तिच्या चुका असतात ना त्या झाकून ठेवायच्या असतात, म्हणून आपले वाहन आपण झाकून द्यावे तुमच्या म्हणतात. मला कमेंट आली होती तर एका ताईंची, तेव्हा मला कळालं म्हणून मी सर्वांना सांगितलं. सगळ्यांना माहिती नव्हतं. खूप छान मस्त वाहन दिलंय माकाने. आणि साक्षीने करंडे आणलेले ना, कुंकवाचे हळदी कुंकवाचे करंडे. दोघी पण सासू सुनांचा आज हळदी कुंकू आहे ना, खूप छान आहे. जागा नव्हती ना बसायला, झाकून द्या वहिनी. मी ना काल प्रश्न केला होता, म्हटलं मला माहिती निघून तरी सांगा. छान आहे मस्त ठेवायला. तेच आम्ही घेतला. आम्ही काचेच्या वाट्यात ठेवणार होतो, हे आणलं म्हटलं याच्यातच ठेवा. फोन आले ते पण आमच्या फोनला रेंजच नसायची अगं, नुसतं घाटत आम्ही नुसते. ओ थांबा, समोसे मस्त गरमागरम खायचे, अजून नाश्ता करून जा. नाश्ता हे पाया पडायचं राहिले. थांबा थांबा, पाया पडते आमची टाकली. चांगलंच वाकून घेऊ राहिले सर्वजण तिला. लग्नाच्या वेळेस नव्हती का पडली होती, मग त्याने सगळ्याच्या पाया पडली. आता तुम्ही बसा, मी तुमची घेते. परवा माझे कुंकू
पेपर नाही काय माहिती काही आहे त्यांचं उद्या त्यांचं कॉलेजला जायचं त्यांना 2 दिवस ना. आवडला का वाण? लागत होतं हाताला ना. नाही छान आहे ना. तर सगळ्या बायकांना वाण आवडले. तर सगळ्या म्हणत होत्या खूप छान आहे, मस्त युजफुल आहे ना. तर असं युजफुल वाण दिलं की बायकाही मस्त खुश होतात ना. तर सगळेजण मस्त फोटोशूट काढलं. रीलही तुम्हाला येणार आहे, अजून बऱ्याच रील येणार आहे तुम्हाला. तर सौरभ भाऊच्या काही प्री वेडिंगच्याही तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे. तर प्री वेडिंग पण शेअर केलेली आहे, पण रील काय आहे ना ते अजून शेअर करायचं आहे. तर मस्त छान अशा वैदिक सोहळ्याची रील, लग्नाची, बरातीची सगळ्या रील तुम्हाला येतील. त्यामुळे ज्या चॅनलला सबस्क्राईब नसेल ना करेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचंही हळदी कुंकू कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळ्यांना लवकर बोलवलं होतं हळदी कुंकवासाठी, त्यामुळे सगळेजण लवकर आले. लहानी मावशी पण आलेली होती. तर सगळेजण मस्त लवकर आले ना. छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मस्त झाला. तर सगळ्यांना नाश्ता पण ठेवलेलं होतं ना. तर हळदी कुंकू झाल्यानंतर सगळ्यांचा छान नाश्ताही झाला आणि त्यानंतर आम्ही मस्त सगळे गप्पा मारत होतो आणि त्यानंतर मावशीच्या घरी गेलो. बंद कर ताईंनी कोयरे दिले हळदी कुंकवाच्या दिवशी. चांदीची कोयरी आहे आणि खूप सुंदर आहे. लग्नाचा आहे रे ना. बंद करा बरं. तर पहिली देवघरामध्ये पूजा केलेली होती. तर त्या ताईंनी ना तर त्या मम्मीच्या मैत्रीण आहे तर पाचोरे काकू. तर त्यांनी लग्नाचं आहे म्हणून हळदी कुंकूची करंडी दिली तर चांदीची खूप छान आहे. तर मम्मी बोलली आता पहिले देवासमोर ठेव आणल्यानंतर. तर त्यांनी हळदी कुंकवाच्या दिवशीच हळदी कुंकवाचा करंडा दिला ना. तर आता इथे देवघरामध्ये मग बहिणींना सांगितलं की देवघरामध्ये ठेवून या. तर त्यांनी पुन्हा हळदी कुंकू लावलं आणि चांदीचा हळदी कुंकू आज देवघरामध्ये ठेवला. तर खूप छान मस्त हळदी कुंकूचा करंडा आहे. तुम्हालाही आवडला का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि देवीला वाणही दिलं. तर सगळ्यात पहिले देवीला वाण दिलं जातं. तर पण आत्ताच चांदीचा करंडा दिला ना. तर पुन्हा देवघरामध्ये पूजा केली बहिणींनी आणि चांदीचा करंडा दिला. तर हे दुसरं वाणही दिलं. तर असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तर पहिले आपल्या घरामध्ये वाण दिलं जातं.
तर पहिले पूजा वगैरे झालेली होती, पण त्या काकूंनी आत्ताच हळदी कुंकवाच्या चालू झाल्यानंतर करंडा आणला ना, तर पुन्हा पूजा केली आणि आता त्यांनाही हळदी कुंकू लावलं. तर मस्त सगळ्यांचं फोटोशूट झालं. काकां ते पण आलेले होते, तर ते सगळे बाहेर बसलेले होते कारण मध्ये सगळ्या काही बायका होत्या ना. तर त्यानंतर आता सगळ्यांचा नाश्ता चालू आहे, तर नाश्त्यासाठी किचनमध्ये बसलेल्या होत्या. आणि हे बघा, हे वाण मम्मीने दिलेले, मम्मीचं खूप छान आहे, सगळ्यांना आवडलं. आणि सगळ्या गल्लीतल्या बायकांनाही बोलवलं होतं, तर सगळेजण येत होत्या जसा ज्यांना वेळ भेटेल तसा, पण सगळ्या लवकर येऊन गेल्या. तर लवकर आमचं हळदी कुंकू झालं. त्यानंतर आम्हीही सगळ्यांनी मस्त नाश्ता केला आणि त्यानंतर आम्ही सगळे रेडी होऊन मावशीच्या घरी गेलो. तो व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल. तर कसं वाटलं बहिणींचं पहिले हळदी कुंकू, सासू सुनांचा दोघींचाही लूक, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. पुन्हा अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.